बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. काही माणसं त्यांच्या आचार विचारामुळे चटकन नजरेत भरतात. या पाठातील आऊ ही अशीच एक व्यक्ती आहे. ती खेड्यात राहणारी असली तरी तिचे विचार आणि आचार पाहून कुणालाही अचंबाच वाटेल. अशा ह्या आऊची ओळख करून घेण्यासाठी तुम्ही पण उत्सुक झालात ना? ऐकूया गोष्ट आऊ. लेखक वी द घाटे. गोष्टीसाठी आभार. मराठी बालभारती इयत्ता 5वीची पाठ्यपुस्तिका 1983ची एडिशन. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. धुळाप्पाकडे जिरं घातलेलं फक्कड ताक पिऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि वाट चालू लागलो. दुसऱ्याच वळणावर एक म्हातारी आडवी आली, समोर उभी राहिली आणि चक्क हसली. मी तिला न्याहाळून पाहिलं. तिचं वय खूप झालं होतं, पण सुरूच्या झाडासारखी ती ताठ उभी होती. केसांच्या आंबाड्या झाल्या होत्या. कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे तोंडावर नाजूक सुरकुत्यांचं जाळं पसरलं होतं. अनोळखी म्हातारी रस्ता अडवते काय आणि जणू काय काहीच झालंच नाहीये, काहीच केलं नाहीये अशा भावाने आमच्याकडे पाहून हसते काय. पण ते हसणं कसं स्वच्छ आणि मोकळं होतं. म्हातारी आमच्याबरोबर असलेल्या शिक्षकाला हसूनच म्हणाली, मास्तर साहेबांना असंच कसं जाऊ देता हो, अजून आमची बुक बघायची आहेत ना, चला घराकडं. मास्तरांनी खुलासा केला, साहेब ही आमची आऊ, साऱ्या गावाचीच आऊ. हिची मूळची भाषा कानडी. कानडीमध्ये आईला आऊ म्हणतात. तिच्या दोन्ही मुली आमच्या इथेच मुलींच्या शाळेत शिक्षिका आहेत. मुली हिला आऊ म्हणतात. आता सारं गावच तिला आऊ म्हणू लागलंय. आऊ स्वतः निरक्षर आहे, पण शिक्षणावर तिची दांडगी श्रद्धा. तिने आपल्या मुलींना साक्षरतेचे वर्ग काढायला लावले. घरोघर हिंडून ती बायांना गोळा करते. आऊ हिंडते आणि तिच्या मागोमाग तिची सुमन हिंडते. आऊने आता वाचायला शिकलेल्या बायांसाठी वाचनालय काढलंय, म्हणजेच लायब्ररी. आपण ते पहा आणि सुमा पण पहा. मी विचारलं, सुमन कोण? मास्तर हसून म्हणाले, ती आऊचीच एक मुलगी आहे, भेटेल ती तुम्हाला. चला आपण आऊच्या वाचनालयाला भेट देऊ. आम्ही बोळात वळलो आणि जवळच्या एका घरात शिरलो. दाराजवळ डाव्या बाजूला एक लहानशी खोली होती. झाडून सारवून लख्ख केली होती. भिंतीवर शिवाजी महाराज आणि महात्मा गांधी यांची चित्रं टांगलेली होती. भिंतीशीच एक बसकं कपाट होतं. आम्ही जाजमावर बसल्यावर आऊने मोठ्या अभिमानाने ते कपाट उघडलं आणि त्यातून एकामागून एक लहान लहान पुस्तकं काढून माझ्या हाती दिली. किती पण नाजूकपणाने आणि जिव्हाळ्याने, जणू काय ती तिची लहान लहान बाळच होती. पुस्तकांना छानदार पुठ्ठे घातलेले होते. पुस्तकं पाहून झाल्यावर आऊने माझ्या हाती एक रजिस्टर दिलं. त्या रजिस्टरात वाचनालयातून पुस्तकं नेणाऱ्या बायांची नोंद केली होती. आऊने आमच्या पुढे ताकाचे प्याले आणले. मी हसून विचारलं, ताकच का, लोणी बिणी नाहीये का? आऊने उत्तर दिलं, साहेब ताक प्यायचं असतं आणि लोणी विकायचं असतं. मास्तर आऊला सहज म्हणाले, आऊ साऱ्या गावाला शिकवतेस, पण तू मात्र अशीच. आऊ उसळून म्हणाली, होती का, आता लिहायला सुरुवात केली आहे ना मी. आऊची मुलगी शेजारीच उभी होती. ती म्हणाली, होय मास्तर, आऊचा अभ्यास जोरात चालू आहे. तिला आता अक्षरं गिरवण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. परवा रात्री तर मोठी गंमत झाली, सांगू का गाऊ? आऊने डोळे वटारले, पण तिकडे न पाहता मुलगी पुढे म्हणाली, साहेब ते असं झालं, परवा संध्याकाळी आऊला मी पाटीवर अक्षरं काढून दिली. आऊने पाटीवर अक्षरं गिरवली, बोटांनी भिंतीवर गिरवली, रस्त्यावरच्या धुळीत सुद्धा गिरवली. तेवढ्याने तिचं समाधान झालं नाही. रात्री माझ्याजवळच झोपली होती. मध्यरात्री मला जाग आली. कुणीतरी माझ्या तळपायाला गुदगुल्या करत होतं. मी दचकले. पाहते तर आऊ. मी विचारलं, काय ग आऊ, गुदगुल्या का करते अशी? आऊ थोडी वरमली आणि हसून म्हणाली, काय नाही ग, ते कालचं गम भन पक्क झालंय की नाही ते बघत होते. नीज नीज आपली, आता नाही गिरवत. आम्ही सगळेजण हसलो. मला सुमनची आठवण झाली. मी विचारलं, ते सगळं खरं, पण ती सुमन कुठे? तिला भेटवणार होतात ना?
सगळेजण परत हसले. मास्तर म्हणाले, आऊ अगं जरा तुझ्या सुमनला हाक मार ग. आऊने खणखणीत आवाजात साद घातली, अगं सुमे. काही सेकंदातच एक म्हैस जवळच्या गोठ्यातून बाहेर आणि दाराशी येऊन उभी राहिली. आऊकडे तोंड करून मोठ्याने अमा असा तिने जाप दिला. आऊ म्हशीजवळ गेली. तिच्या गळ्यात तिने हात घातला. प्रेमाने तिला थोपटलं आणि ताटातलं एक केळं तिला खाऊ घातलं. मला हा प्रकार काही समजेना. मास्तर म्हणाले, साहेब ही आऊची तिसरी मुलगी, हिचं नाव सुमन. पोटच्या मुलीचे लहानपणी लाड केले नसतील इतके या म्हशीचे लाड चाललेत. पूर्वी आऊ भल्या पहाटेला उठून रतिबाचं दूध आणायला जात असे. त्या बायका आऊवर ओरडायच्या, आम्हाला गोठ्यातलं शेणमूत काढावं लागतं, तुला काय त्याचं, उठलीस की येतेस आपली भांडं घेऊन. एकदा आऊला राग आला. तिने लगेच व्यायला झालेली म्हैस विकत घेतली. तिला झाली रेडी, त्याच या सुमाताई. सुमनला आऊने झोपायला गादी तयार केली. लहान होती तेव्हा तर सुमन आऊच्या मांडीवरच निजायची. आता झोपते गादीवर, पण मान मात्र ठेवते आऊच्या मांडीवर. तिला खारीक केळ्यांचा खुराक चालू आहे. सुमनला सारं कळतं. सुमे ये असं म्हणून आऊने साद घातली की ती लगबग येते. बस म्हटलं की बसते. आऊ जाईल तिकडे तिच्या मागे मागे जाते. आऊ कृष्णेवर निघाली की सुमन चालली मागे. आऊला आता टेकाड उतरून खाली नदीवर जाता येत नाही. ती टेकाडावर उभी राहते आणि सुमनला सांगते, जागा आता नदीवर. सुमन मुकाट खाली उतरते, नदीवर जाते, पाणी पिते आणि परत आऊकडे येते. सुमाला परवा रेडी झाली, पण अशी विचित्र म्हैसेही आपल्या रेडीला दूध पाजत नाही, लाथा मारते. उलट आऊ भांडं घेऊन धार काढायला आली की तिच्या आचळातून आपोआप दूध गळू लागतं. आऊने तिचे मागचे पाय बांधले. आता मुकाट ती रेडीला दूध पाजते. मास्तर सुमनची कहाणी सांगत होते. तिकडे सुमनचे लाड चालले होते. शेवटी आऊने, ए सुमे जा गोठ्यात असा हुकूम फरमावला. सुमी गेली. केसांच्या अंबाड्या झालेल्या त्या म्हातारीकडे कुतूहलाने पाहून मी विचारलं, आऊ तू म्हातारी झालीस, पिकलं पान केव्हा गळून पडेल नेम नाही, काही देवधर्म करतेस की नाही? आऊ तोंडात मारून घेऊन ताडकन म्हणाली, छे बा, त्या भानगडीत मी नाही पडत. मी साऱ्या बायकांना सांगते, कचकून कामं करा, लिहा वाचायला शिका, चांगली बुकं वाचा, मुलाबाळांना सुनांना लिहा वाचायला शिकवा. आऊशी पुष्कळ बोलावं, तिच्याकडून पुष्कळ शिकावं असं मनाला वाटत होतं. आऊपाशी एखादा तरी दिवस घालवावा असंही वाटत होतं. पण गाडीची वेळ झाली होती. मी मुकाट्याने आऊच्या शेरे बुकामध्ये शेरा लिहिला, म्हणजेच फीडबॅक लिहिला आणि बाहेर पडलो. आऊ मला पोचवायला कृष्णेपर्यंत आली. तिच्या पाठोपाठ सुमन होतीच. मळी उतरून कृष्णेत पाय घालेपर्यंत मी मागे पाहत होतो. टेकाडावर ताठ मान करून आऊ उभी होती आणि तिच्या मागे तिची लाडकी सुमन. या आणि अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. यूट्यूबवर, वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. इंस्टाग्राम ID आहे बुक्स दॅट स्पीक. भेटूया लवकरच पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.